पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नवी मुंबईत बांधकामाच्या खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू झाला। रिलायन्स कंपनीच्या कुंपण भिंतीसाठी केलेल्या खड्ड्यात बुडून 15 वर्षीय मुलाच्या मृत्यूची घटना नोसील नाका येथे घडली। 2 महिन्यांपासून हा खड्डा उघड्यावर ठेवल्याने ही घटना घडल्याचा संताप व्यक्त होत आहे। मृत मुलाच्या कुटुंबियांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे। घणसोली नोसील नाका येथे 15 मे रोजी हा प्रकार घडला। परशुराम लंकेश्वर हा मित्रांसह खेळायला गेला होता। यावेळी रिलायन्सच्या कुंपण भिंतीलगत खोल खड्ड्यात पडून बुडून त्याचा मृत्यू झाला। परशुरामच्या मृत्यूची नोंद रबाळे पोलीस ठाण्यात करण्यात आली। भिंतीचे काम पूर्ण झाल्यानंतर तो बुजवणे आवश्यक असतानाही संबंधितांकडून दुर्लक्ष झाले। तेथे खेळायला गेलेल्या परशुरामचा खड्ड्यातल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला। या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत धोत्रे यांनी व्यक्त केली आहे। दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी केली जात आहे।